दादा दादा हे चॉकलेट आहे की मला विच पॅकिंग करून. हो दादा, ते चॉकलेट आपण विकायला विकायला ठेवलेलं नाही व्हय? नाही विकायला ठेवलेलं नाही. बरं मग कसं ठेवलंय हे? आपण चॉकलेट बाउल करतो त्याच्यासाठी स्टफिंग साठी ठेवलं. स्टफिंग ठेवलंय व्हय? होय, होय. बरं मग तुमच्याकडे काय काय असते चॉकलेट बाउल मध्ये? आपल्याकडे फ्लेवर्स येतात वेगवेगळे. त्याच्यामध्ये ना तुम्हाला किटकॅट, ओरिओ, जेम्स त्यासारखे डबल चॉकलेट, ट्रिपल चॉकलेट असे वेगवेगळे फ्लेवर्स आहेत. बरं घेईल तसं आहे ते. ठीक आहे. आमच्यासाठी काय लावणार स्पेशल तुमच्याकडे दादा? आपल्याकडे किटकॅट स्पेशल आहे. आपल्याकडे किटकॅट गिरायक जास्त आहे. बरं ठीक आहे, लावा स्पेशल किटकॅट स्पेशल. आपल्याला हा तुमचा 150 रुपीजचा बाउल आहे. त्यासाठी खाली तुमची ब्राउनी हे आपली हायजेनिक येते. आपण स्वतः घरी तयार करतो. म्हणजे तुम्ही बाहेर आणत नाही? नाही सगळं घरात तयार करता हो, तुम्ही? आपल्याकडे जे काही ते सगळं क्वालिटीच आहे. आपण क्रीम वगैरे जे वापरतोय ते मोरड्याचा वापरतो. म्हणजे सगळं क्वालिटीच वापरतो. ही तुमची पहिला ब्राउनी येईल, त्याच्यानंतर त्याच्यावर विथ क्रीम येतात. आपण तुमची क्रीम तुम्ही घरात करताय की बाहेर आणताय? ही क्रीम बाहेर नाही त्या बाहेर आणताय? ही बी मोरड्याचीच येते. म्हणजे सगळं कंपनीचं मटेरियल वापरतो? हो, आपण सगळंच कंपनीचं मटेरियल वापरतो. नवीन सुरू केलाय की पहिल्यापासून तुम्ही इथेच असताय? हा दादा, आपण हे आता 2 वीक झालं चालू केले. म्हणजे 10-15 दिवस झाले तुम्हाला? एक 15 दिवस, आय थिंक 15 दिवस झाले असतील. तुम्ही वरती काय घालणार आहे आता? हे विथ क्रीम आलेले आहे त्याच्यावरती आपण चॉकलेट घालणार. ओके. तुम्हाला पहिला डार्क चॉकलेट देणार आपण. डार्क चॉकलेट पहिला कुठे घालणार त्याच्यावर? डार्क कंपाऊंडिंग म्हणून येते ते. आपण डार्क कंपाऊंडिंग पहिला त्याच्यावर घालणार. हे तुमचं डार्क चॉकलेट आलं. आणि ह्याच्यावर आपण किटकॅट कट करून टाकणार. मग किटकॅट किती, 2 येतात का 1 येते याच्यामध्ये? लार्ज घेतला तर 2 येते. आणि स्मॉल स्मॉल घेतला येते तर सिंगल येते. असं आपण त्याच्यावर किटकॅट वगैरे टाकून देतोय. तर मिल्क चॉकलेट घालणार का तुम्ही याच्यावर? मिल्क चॉकलेट घालणार. म्हणजे पहिला डार्क चॉकलेट घातला आपण? डार्क चॉकलेट आणलं पहिला. आपण त्याच्यानंतर मिल्क चॉकलेट घालतोय. स्टफिंग मध्ये काय टाकायला लागला हे तुम्ही आता? हे स्टफिंग मध्ये आपण कुकीज परत जेम्स वगैरे टाकतोय. म्हणजे कस्टमरच्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने आपण हा किटकॅटचा बाउल आहे लार्ज. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. तुम्ही पुन्हा 100% येणार माझ्याकडे. नमस्कार, फुडीज कसं काय? तर भावांनो, आज आम्हाला हॉकी स्टेडियमला मिस्टर डिझर्टवाल्याला भेट द्याला. तर यांची चव, यांची क्वांटिटी, यांची क्वालिटी काय तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहोत. या. हो दादा दादा, तुम्ही चॉकलेट बाउल दिलाय का? खाऊ कुठं आम्ही? या तुम्हाला दाखवतो. हा सिटिंग एरिया केलेला आहे सगळ्यांसाठी. आणि प्रायव्हसीसाठी इकडे पडदा पण मारलेला आपण प्रायव्हसीसाठी. आणि सिटिंग एरिया पण केलेला आहे सगळ्यांसाठी. भावानं आपण आलो होतो हॉकी स्टेडियमच्या चौकामध्ये. मिटेलच्या बरोबर बाजूला मिस्टर डिझर्टवाला यांच्याकडे आलो होतो. तर यांचा हिने आपल्याला स्पेशल बाउल दिलाय. बिग बाउल आहे हा. 150 रुपये येतो. पूर्ण किटकॅट बाउल आहे हा. तर याच्यामध्ये प्रॉपर सगळे भरभरून टॉपिंग वापरले आहेत. तुम्ही बघू शकताय. चॉकलेट लवर जे आहेत त्यांनी नक्की ते येऊन ट्राय करा. भरपूर तुम्हाला यांचं टेस्ट किटकॅटची आवडणार म्हणजे आवडणार आहे. टॉप लेवलची चव आहे. येऊन यांना नक्की ट्राय करा. अहो काय थंडीमध्ये सगळे चॉकलेट तुमचं वाळून गेले यातलं? काय प्रॉब्लेम नाही. नाही काही ठिकाणी एक्स्ट्रा देत नाही, तुम्ही देताय खरं? एक्स्ट्रा आहे की तुम्हाला काय म्हणजे आपण पाहिजे घेऊ शकतो. नंतर म्हणजे एकदा घेतलाय एक्स्ट्रा पैसे काय घेणार नाही ना? एक्स्ट्रा काय नाही. ओके, थँक्यू. दादा, तुमचा तो किटकॅट बॉल खायला कुठे लागते? आपला किटकॅट बॉल तुम्हाला जर खायचा असेल तर हॉकी स्टेडियमच्या चौकात मिटेनच्या शेजारी मिस्टर डेझर्टवाला म्हणून आपला कॅफे आहे, तिथे यावं लागेल तुम्हाला. एकदा येऊन बघा, खाऊन बघा आणि मला सांगा.